नमस्कार. साहित्य, संगीत, नाट्य, नृत्य, चित्रकला, शिक्षणशास्त्र, समाज सुधारणा, ग्राम सुधारणा, प्रगत शेती अशा विविध क्षेत्रांमध्ये भरीव योगदान देणारं भारतातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व, ज्यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहाला 1912 सालचं साहित्यातलं नोबेल पुरस्कार प्राप्त झाला, ते आहेत आदरणीय रवींद्रनाथ टागोर. सांज संध्याच्या या सदरामध्ये मी विद्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजचं पुस्तक आहे रवींद्रनाथ टागोरांची पत्रे. याच्यामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांची पुतणी इंदिरा देवी म्हणजे त्यांचे थोरले वडील बंधू सत्येंद्रनाथ टागोर यांची ही मुलगी आहे, म्हणजेच रवींद्रनाथ टागोर यांची पुतणी हिला लिहिलेल्या या पत्रांचा एक सुंदर संग्रह म्हणजे हे पुस्तक आहे. खरं तर हे पुस्तक बंगाली भाषेमध्ये आहे आणि त्याचा अनुवाद विलास गीते यांनी केलेला आहे. रवींद्रनाथ टागोरांच्या लेखनाबद्दल अगोदर त्यांचं चारुशिला नावाचं त्यांनी लिखाण केलेलं जो काही चित्रपट होता, सत्यजित रे यांनी दिग्दर्शित केलेला तो चित्रपट असेल किंवा रवींद्रनाथ टागोरांच्या कथा असतील, त्यांचं महाश्वेता नावाचं कथा असेल, या प्रत्येक कथेतून त्यांच्या भाषेतला किंवा लिखाणातला एक मिठास आपल्याला खरं तर जाणवत जातो. आणि हे पुस्तक म्हणजे सुद्धा आणि या पुस्तकातलं प्रत्येक पत्रलेखन हे ललित लेखनाचा एक सुंदर असा अनुभव आहे आणि सुंदर असा नमुना आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. आज मी या पत्रातलं पत्रलेखन, या संग्रहातलं एक पत्रलेखन तुमच्या समोर वाचून दाखवते. हे पत्र 18 ऑगस्ट 1893 ला लिहिलेलं आहे, पतिसार मधून. प्रिय इंदिरा, मला वाटतं की पुरुष हा थोडा अपुरा, ओबडधोबड असतो, तर स्त्री ही परिपूर्ण असते. स्त्रियांचं बोलणं, चालणं, वेशभूषा, चालचलन, आचार, व्यवहार आणि जीवनातली कर्तव्य यांच्यामध्ये एक अखंड असं सामंजस्य असतं. सगळ्या गोष्टी जणू एक ऑर्गॅनिक होल. त्याचं मुख्य कारण म्हणजे युगांयुगांपासून निसर्गाने तिची कर्तव्य स्वतः निर्दिष्ट करून देऊन तिला प्रथम पासून त्याप्रमाणे त्याच उद्दिष्टाने तयार केलेला आहे. आजवर कुठलंही परिवर्तन, कुठलीही राजकीय क्रांती, संस्कृतीमधील कुठलीही उलथापालथ स्त्रीमधलं हे सामंजस्य नष्ट करू शकलेली नाही. स्त्री सतत सेवा करत आली आहे, प्रेम करत आली आहे. तिच्या अंग प्रत्यंगात, भाषा व देहबोलीमध्ये त्या कामामधलं नैपुण्य आणि सौंदर्य जणू मिसळून एक झालं आहे. तिचा स्वभाव आणि कार्य ही जणू फूल आणि त्याचा सुगंध यांच्याप्रमाणे एकमेकात मिसळून गेले आहे. त्याचमुळे स्त्रीमध्ये कुठल्याही प्रकारची द्विधा किंवा अनिश्चितता दिसत नाही. पुरुषाच्या स्वभावात बरेच खाचखळगे दिसतात. तो नाना कार्य, नाना शक्ती, नाना परिवर्तनामधून घडत आलेला आहे. त्याच्या अंगामध्ये व स्वभावामध्ये त्याची चिन्ह दिसतात. म्हणून कुणाचं कपाळ मोठं असतं, कुणाचं नाक मोठं असतं, तर कुणाची हनुवटी मोठी असते. निसर्गाने पुरुषाला जर एका उद्देशासाठी आणि एकाच गोष्टीसाठी तयार केलं असतं तर निसर्ग पुरुषांसाठी एक निश्चित असा साचा तयार करण्यात यशस्वी झाला असता. स्त्रीला निसर्गाने मातेच्या साच्यात बसवलं. पुरुषाला त्याप्रमाणे विशिष्ट असं काही आदिम बंधन नाही. म्हणूनच तो स्त्रीप्रमाणे सौंदर्याच्या परिपूर्ण पातळीपर्यंत पोहोचू शकला नाही. त्याच्या या अशा प्रवृत्तीने त्याला एका सुंदर समग्रतेत घडू दिलं नाही. बंधन हे सौंदर्याचे एक कारण असतं, असं मी तुला आधीच्या पत्रात लिहिलं होतं. स्त्रिया त्याच प्रकारच्या एका स्वाभाविक छंदाच्या बंधनात संपूर्ण सुंदर होऊन घडल्या आहेत आणि पुरुष गद्याप्रमाणे बंधनहीन आणि सौंदर्यहीन आहेत. त्यांच्यामध्ये कवितेतल्या प्रमाणे छंद असा नाही. स्त्री बरोबर लोक नेहमीच फुलाची, संगीताची, कवितेची, लतेची, नदीची तुलना करत आलेली आहेत. त्याचं कारण सुद्धा हेच आहे. धन्यवाद.